थोडा गोंधळ उडालेला काय नेमकं आपला आक्षेप होता? आपण आता एसडीएमसी यांच्याशी संवाद साधलाय, नेमका कुठल्या मुद्द्यावरती आक्षेप आहे आणि काय मागणी केली आपण त्यांच्याकडे? आता काय झालं, साधारणतः 12:30 वाजल्यापासून सकाळच्या या निवडणूक निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगानं त्यांनी धाराशिव नगर परिषदच्या ज्या 3 प्रभागाच्या निवडणूक राहिल्या होत्या, असं त्यांचं सांगणं आहे, निवडणूक विभागाचं सांगणं आहे की ज्या 3 प्रभागाच्या त्या क्रायटेरियातल्या निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे पेंडिंग आहेत, तर त्याला जे लागणारे आता BOCU मशीन्स आहेत, तर त्याचे इन्स्टॉलेशन करण्यासाठी ते FLC करतात. FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग ते करायला लागलेले आहेत. आणि मग आता तिथून 50 फुटावरती धाराशिव नगर परिषदची निवडणूक झालेली जी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे जे वॉर रूम आहे ते त्यांनी 50 फुटाच्या अंतरावरती आहे आणि तिथून 50 फुटावरती तुम्ही टेस्टिंग करायला लागलेले आहेत. मग यापूर्वी देखील लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आपण अशा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या वेळेला आपण टेस्टिंग करता, तुम्ही संबंधित पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना आणि शहर प्रमुखाला आपण कळवता. मग आता आपण या पद्धतीची आपण चेकिंग FLC चेकिंग करताय, मग तुम्ही आताच्या या आमच्या लोकप्रतिनिधींना किंवा आमच्या पक्षाच्या संबंधित जिल्हाध्यक्षांना आपण कळवले का? आपण शहर प्रमुखाला कळवले का? कुणालाही कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार नाही, कुणाला कळवलं नाही आणि आपण त्या ठिकाणी टेस्टिंग करताय. आता 50 फुटावर वॉर रूम आहे, 50 फुट तुमची स्ट्रॉंग रूम आहे आणि तिथून तुम्ही टेस्टिंग करायला लागलेत. आवाज बाहेर यायला लागला, लोकांना काय वाटणार आहे? तर ती बटणं दाबाले असं म्हणजे आवाज वेगळा यायला लागलाय. तर आमचं थोडंसं संशयास्पद वाटलं विषय, म्हणून आता 2 तारखेपासून मतदान झाल्यापासून ते आजपर्यंत व्हिडिओ फुटेज देखील त्यांना मागितलेला आहे. मग अशी व्हिडिओ फुटेज मागितला तर ते स्क्रीन बघायला मी आलो तर लाईट गेली म्हणून सांगितलं. थोडंसं संशयास्पद वाटतंय. तर यांची पूर्ण खातरजमा आम्ही करणार. आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला भेटणार आहे, पूर्ण व्हिडिओ फुटेज मागणार आहे आणि त्यात आम्ही काही लोक सुद्धा आजपासून आम्ही या ठिकाणी आमचे बसतील, जे या ठिकाणी सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. थोडं संशयास्पद वाटतंय सगळं, असं एकंदरीत वाटतंय.